आताच्या लेक्चरला आपल्याला शेवटची कॉलिंग प्रॉपर्टी बघायचं आहे, ज्याचं नाव आहे ऑस्मोटिक प्रेशर. तर ऑस्मोटिक प्रेशर बघण्याच्या अगोदर आपल्याला इथं दोन टर्म बघायला लागतील. पहिले आहे ते सेमी परमेबल मेम्ब्रेन आणि दुसरं आहे ते ऑस्मोसिस. आपण पहिला काय करू, ऑस्मोसिस ही प्रोसेस काय ते ऑस्मोसिस प्रोसेस एक्सप्लेन करू आणि ऑस्मोसिस प्रोसेस एक्सप्लेन करत असताना आपल्याला हे सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणजे काय ते सुद्धा या ठिकाणी एक्सप्लेन होईल. तर ऑस्मोसिस एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर फॉर एक्झाम्पल एखादा कंटेनर असेल, हा आपल्याजवळ एक कंटेनर आहे, ज्या कंटेनरला आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन सेपरेट केले. हा आपण कंटेनर घेतला, या कंटेनरला आपण सेपरेट कशाने केलं, सेमी परमेबल मेम्ब्रेन सेपरेट केलेला आहे. आता कंटेनर मध्ये आपल्याला दोन भाग झालेले बघायला मिळतात. डाव्या बाजूला एक पार्ट झाला आणि उजव्या बाजूला एक पार्ट झाला आणि या दोघांना सेपरेट करण्याचं काम कोण केलं, सेमी परमेबल मेम्ब्रेन. शॉर्ट मध्ये SPM असेल. आता सेपरेट केल्यानंतर इथं करायचं काय, एका भागामध्ये फॉर एक्झाम्पल या लेफ्ट साइडला आपण काय घेतलं, दिस लेफ्ट कंपार्टमेंट इज फिल्ड बाय सॉल्व्हंट. डावा भाग आपण काय केला, सॉल्व्हंटने फिल केला, भरला. आणि त्याच वेळी हा जो काय उजवा भाग आहे राईट साइड, तर राईट साइड मध्ये आपण काय फिल केलं, सोल्युशन फिल केलं. राईट साइड सोल्युशन फिल केलं आणि ह्या सॉल्व्हंट आणि सोल्युशनला सेपरेट करण्यासाठी या ठिकाणी आपण मध्ये काय वापरलेलं आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन. आता इथं होतं काय, हा मध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन आल्यामुळं सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल जे काय आहेत, कोणत्या बाजूला सॉल्व्हंटचा कंपार्टमेंट जे आहे त्या बाजूला सॉल्व्हंटचे जे काय मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलचा स्पॉन्टेनियसली फ्लो चालू होतो. म्हणजेच काय, स्वतःहून फ्लो चालू होतो स्पॉन्टेनियसली अँड युनिडायरेक्शनल. म्हणजे काय, स्वतःहून एका दिशेने असं काय होतो, फ्लो चालू होतो. ही जी काय प्रोसेस असते त्या प्रोसेसलाच काय म्हणायचं आहे, ऑस्मोसिस. ऑस्मोसिस मध्ये काय होतं, जेव्हा आपण सॉल्व्हंट आणि सोल्युशन ही दोन लिक्विड जे आहेत, दिस लिक्विड्स आर सेपरेटेड बाय सेमी परमेबल मेम्ब्रेन, देन द फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल टेक्स प्लेस फ्रॉम सॉल्व्हंट टू सोल्युशन. अशा वेळी काय होतं, सॉल्व्हंट मॉलिक्यूलचा फ्लो प्रवाह स्वतःहून चालू होतो. कुठून कुठं, सॉल्व्हंटच्या भागाकडून सोल्युशनच्या भागाकडं. हे सगळं घडतं कशामधून, सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून घडतं. त्या प्रोसेसला म्हणतात जातं ऑस्मोसिस. अजून एक दुसरी कंडिशन होते बघा ऑस्मोसिसला. अशाच प्रकारे समजा आपण अजून एक कंटेनर घेतला, तो कंटेनर सुद्धा आपण सेपरेट कशाने केला, सेमी परमेबल मेम्ब्रेन सेपरेट केला. हा सुद्धा कंटेनर आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन सेपरेट केला आणि एका बाजूला आपण घेतलं डायल्यूट सोल्युशन, या बाजूला काय घेतलं आपण, वन पार्ट इज filled by dilute solution and another part is filled by concentrated solution. दुसरा भाग आपण कशाने फिल केला, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन फिल केला. म्हणजे आपण या ठिकाणी दोन सोल्युशन जर घेतले असेल तर त्या दोन सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एकमेकांपासून डिफरंट आहे, वेगळं आहे. असं वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनची जरी आपण सोल्युशन घेतली तरी सुद्धा काय होतं, हा जो मध्ये आपण वापरलेला आहे सेमी परमेबल मेम्ब्रेन, ह्या सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून या ठिकाणी सुद्धा सॉल्व्हंट मॉलिक्यूलचाच फ्लो चालू होतो. तो कुठून कुठे चालू होतो, पुन्हा एकदा या ठिकाणी डायल्यूट सोल्युशन कुठून कुठे होतो, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन होतो. या प्रोसेसला सुद्धा काय म्हणायचं आहे, ऑस्मोसिस म्हणायचं आहे. आणि ही प्रोसेस ज्या मेम्ब्रेनच्या थ्रू घडते त्या मेम्ब्रेनला काय म्हणायचं आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन. आपण डेफिनेशन या ठिकाणी सेमी परमेबल मेम्ब्रेनची काय केलेली आहे, फिल्म विच हॅज पोर्स. अशा प्रकारचा एक पडदा, अशा प्रकारची फिल्म असते ज्याला काय असतात, पोर्स असतात. पोर्स म्हणजे काय, लहान अशी छिद्र असतात. पोर्स टू अलाउ सॉल्व्हंट मॉलिक्यूल टू पास थ्रू. आणि त्या होल्स मधून, त्या पोर्स मधून किंवा त्या छिद्रामधून फक्त कुणाला जाण्याची परमिशन असते, तर ती फक्त सॉल्व्हंटच्या मॉलिक्यूलला जाण्याची परमिशन असते. त्याच्यातून सोल्यूटचे मॉलिक्यूल पास होऊ शकत नाही, कारण सोल्यूटच्या मॉलिक्यूलची साईज थोडीशी जास्त असते आणि जास्त साईज असलेली सोल्यूटची मॉलिक्यूल ह्या सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून जाऊ शकत नाही. म्हणजे सेमी परमेबल मेम्ब्रेन कुणाला म्हणायचं आहे, अशा प्रकारचं एक मेम्ब्रेन की ज्याला लहान लहान असे पोर्स असतात आणि त्या पोर्स मधून फक्त आणि फक्त सॉल्व्हंटच्या मॉलिक्यूलला पास होण्याची परमिशन असते. अशाला काय म्हणायचं, सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणायचं. आता ऑस्मोसिस आपल्याला या दोन फिगरून आपण ऑस्मोसिस एक्सप्लेन केलं. तर परत आपण जर का आपल्याला ऑस्मोसिसची डेफिनेशन करायची असेल तर डेफिनेशन कशी होईल बघा. ऑस्मोसिस म्हणजे काय, इट इज ए स्पॉन्टेनियस, म्हणजे स्वतःहून होणार. इट इज ए
स्पॉन्टेनियस अँड कसे स्पॉन्टेनियस स्वतःहून होणारे स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल म्हणजे एका दिशेनं होणार युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ कशाचा फ्लो होतो फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स फ्रॉम कुठून कुठं होतो फ्रॉम सॉल्वंट टू सोल्युशन कुठून कुठं घडतं हे फ्रॉम सॉल्वंट टू सोल्युशन और किंवा काय होतं फ्रॉम डायल्यूट सोल्युशन टू कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन फ्रॉम डायल्यूट सोल्युशन टू कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन थ्रू हे महत्वाचं आहे हा शब्द इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये थ्रू कशामधून घडायला पाहिजे थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन इट इज कॉल्ड एज ऑस्मोसिस त्यालाच काय म्हणायचं आहे ऑस्मोसिस म्हणायचं आहे पुन्हा डेफिनेशन मध्ये ऑस्मोसिसची काय सांगितले आहे इट इज ए स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ स्पॉन्टेनियस म्हणजे स्वतःहून होणारं युनिडायरेक्शनल म्हणजे एका दिशेनं होणारं फ्लो आहे कशाचा तो फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल कोणाचा फ्लो होतो फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युलचा फ्लो होतो कुठून कुठं फ्रॉम सॉल्वंट टू सोल्युशन ह्या फिगरमध्ये जर आपण बघितलं तर कुठून होतो सॉल्वंट कडून सोल्युशन कडे होतो और किंवा काय सांगतो फ्रॉम कुठून कुठे डायल्यूट सोल्युशन टू कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन हे इकडे आपण डायल्यूट सोल्युशन घेतलं इकडल्या बाजूला कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेतलं डायल्यूट सोल्युशन कडून कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनला सुद्धा हा जर का फ्लो होत असेल तर त्यावेळी त्याला काय म्हटलं जातं ऑस्मोसिस म्हटलं जातं आणि हे ऑस्मोसिस ज्या मेम्ब्रेन मधून घडतं त्या मेम्ब्रेनला काय म्हणायचं आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन मग त्याची डेफिनेशन फिल्म विच हॅज पोर्स अशी फिल्म ज्याला पोर्स असतात टू अलाउ सॉल्वंट मॉलिक्यूल तर पोर्स कशासाठी असतात तर ते पोर्स फक्त स्वतःमधून सॉल्वंट मॉलिक्यूलना पास होण्याची परमिशन देतात त्याला म्हटलं जातं सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हटलं जातं त्याच्या अगोदर आपण बघितलं सेमी परमिएबल मेम्ब्रेन अँड ऑस्मोसिस आता हे ऑस्मोटिक प्रेशर नेमकं कसं असतं किंवा ज्याला ऑस्मोटिक प्रेशर कशाला म्हणतात हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण या ठिकाणी एक एक्सपेरिमेंट बघू तर काय करायचं आहे टेक ए लॉंग नेक्ड थिल्स ट्यूब काय करायचं आहे असं लांब असं नेक असणारी एक थिल्सची ट्यूब घ्यायची हे थिल्स ट्यूब घेतली द माउथ ऑफ थिल्स ट्यूब इज कवर्ड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन ह्या थिल्स ट्यूबचं जे काय माउथ आहे माउथ हे कशानं कव्हर करायचं आहे कवर्ड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय झालं ही काय दिस इज थिल्स ट्यूब हा काय झाला जो या ठिकाणी पिंक कलर मध्ये दिसतं इट इज कॉल्ड एज सेमी परमिएबल मेम्ब्रेन देन धिस थिल्स ट्यूब इज फिल्ड विथ सोल्युशन ह्या थिल्स ट्यूब मध्ये काय करायचं आहे सोल्युशन घ्यायचं समजा इथपर्यंत आपण याच्यामध्ये काय भरलं सोल्युशन भरलं फॉर एक्झाम्पल हे शुगर सोल्युशन असेल दिस इज शुगर सोल्युशन देन धिस थिल्स ट्यूब इज प्लेस्ड इनसाइड ए बीकर कंटेनिंग वॉटर ही थिल्स ट्यूब काय करायची आहे बीकर मध्ये ठेवायची आहे आणि त्या बीकर मध्ये काय असणार आहे अगोदरपासून वॉटर असणार आहे म्हणजे या बीकर मध्ये आपण वॉटर घेतलं दिस इज ए वॉटर हे असणार आहे वॉटर आणि वॉटर या ठिकाणी कशाचं काम करणार वॉटर इज ऍक्ट्स ॲज सॉल्वंट वॉटर कशाचं काम करणार सॉल्वंटचं काम करणार ही झाली आपली अरेंजमेंट या एक्सपेरिमेंट काय काय केलं बघा ऍट दी फर्स्ट टेक ए लॉंग नेक्ड थिल्स ट्यूब देन cover the mouth of thick tube by a semi-permeable membrane. After that, fill the thick tube with a sugar solution. Then, this thick tube is placed inside a beaker containing water. काय करायचं आहे थिक ट्यूब घ्यायची आहे त्याच्यात तोंडाला पुढे काय करायचं आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन ते कव्हर करायचं आहे त्यानंतर त्या थिक ट्यूब मध्ये शुगरचं सोल्युशन ठेवायचं आहे शुगर सोल्युशन ठेवल्यानंतर ती थिल्स ट्यूब अशा एखाद्या बीकर मध्ये घ्यायची की ज्या बीकर मध्ये आपण काय घेणार आहोत वॉटर घेणार आहोत म्हणजे इथं काय होणार वॉटर हे
सॉल्व्हंटचं काम करणार आणि आतमध्ये काय असणार आहे, सोल्युशन असणार, आणि त्या दोघांना सेपरेट करण्याचं काम कोणी केलेलं आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन. याचाच अर्थ काय, या ठिकाणी ऑस्मोसिस प्रोसेस काय होईल, स्टार्ट होईल. आफ्टर सम टाइम म्हणजे काही अर्धा तासानंतर, आफ्टर सम टाइम आपल्याला म्हणजे ही आपण इनिशियल लेवल घेतो, ही इनिशियल लेवल, दिस इज इनिशियल लेवल. जे आपण सुरुवातीला सोल्युशन भरलं त्याची ही इनिशियल काय लेवल आहे. आफ्टर सम टाइम काही वेळानंतर काय होईल, ऑस्मोसिस स्टार्ट झालं की काय होणार, जे काय सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल आहेत ते ह्या वॉटरचे मॉलिक्यूल आतमध्ये सोल्युशन इन्सर्ट व्हायला सुरुवात होणार. कारण आपण मला ऑस्मोसिस मध्ये काय म्हटलेलं, वॉटरचे मॉलिक्यूल किंवा सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल सॉल्व्हंट कडून सोल्युशन काय होतात, फ्लो होतात. तो फ्लो आपल्याला इकडून इकडे बघायला मिळेल. फ्लो इकडून इकडे चालू झाल्यामुळे काय होणार, या ठिकाणी जी काय लेवल असणार आहे ती लेवल काय होणार, इन्क्रीज व्हायला चालू होईल. आणि इन्क्रीज व्हायला चालू झाल्यानंतर काही वेळानंतर ज्यावेळी याच्यातलं ऑस्मोसिस पूर्णपणे संपेल किंवा स्टॉप होईल त्यावेळी ही लेवल समजा या ठिकाणी येऊन स्टॉप झालेली असते. ही झाली त्याची कोणती, फायनल लेवल. ही कोणती, फायनल लेवल. यानंतर मात्र परत काय होत नाही, वरती काय होत नाही, लेवल वाढत. मात्र हे ऑस्मोसिस कशामुळे स्टॉप होतं, ते ऑस्मोसिस स्टॉप होतं कशामुळे, ड्यू टू दी ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे काय होतं, जेव्हा आतमध्ये हे सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल जायला सुरुवात होते त्यावेळी इथे जसे जशी ही लेवल वाढत जाणार, म्हणजे ही सुरुवातीची इनिशियल लेवल होती, ते लेवल जशी जशी काय होईल वरती ती लेवल वाढत जाईल, तसं आतमध्ये त्या सोल्युशनमुळे प्रेशर क्रिएट व्हायला सुरुवात होते. त्या क्रिएट होणाऱ्या प्रेशरलाच काय म्हणलं जातं, ऑस्मोटिक प्रेशर म्हटलं जातं. म्हणजे त्याची डेफिनेशन शॉर्ट मध्ये कशी करता येईल बघा, ऑस्मोटिक प्रेशरची, इट इज ए हायड्रोस्टॅटिक प्रेशर, हायड्रोस्टॅटिक प्रेशर which stop osmosis, which stop osmosis creates into the solution. काय होतं, ज्या पार्ट मध्ये आपण सोल्युशन घेतले तिकडल्या भागामध्ये एक हायड्रोस्टॅटिक प्रेशर निर्माण होतं आणि ते प्रेशर काय करतं, ऑस्मोसिसला स्टॉप करतं. त्या ऑस्मोसिसला स्टॉप करणाऱ्या प्रेशरला कोणतं प्रेशर म्हणायचं आहे, ऑस्मोटिक प्रेशर म्हणायचं आहे. याचं जर का आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर काढायचं असेल त्याचा सिम्बॉल असतो पाय आणि त्या ठिकाणी फॉर्म्युला येतो एच. एच म्हणजेच काय, या ठिकाणी हाईट आपण घेतली, म्हणजे हे सुरुवातीचं ही लेवल होती, फायनल लेवल इथं आली. ही जी काय याच्यातले डिस्टन्स असणार आहे हे काय म्हणून घ्यायचं आहे, एच म्हणून घ्यायचं आहे. तर एच, त्यानंतर ही डेन्सिटी, त्यानंतर ही जी म्हणजे काय ग्रॅव्हिटी. ह्या तिघांचा जो काही गुणाकार असेल त्याच्याचा एच म्हणजे हाईट, डेन्सिटी आणि ग्रॅव्हिटी, ह्या तिघांचा जर आपण प्रोडक्ट घेतला तर त्याच्यावरून आपण काय काढू शकतो, ऑस्मोटिक प्रेशर काढू शकतो. आता एक्सप्लेन करायची, फर्स्ट वन इज आयसोटॉनिक सोल्युशन, सेकंड वन इज हायपोटॉनिक सोल्युशन, थर्ड वन इज हायपोटॉनिक सोल्युशन. आता ह्या कन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला सोल्युशनची कॉन्सन्ट्रेशन माहित असणं आवश्यक असतं. तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 3 टाईपचे सोल्युशन घेतले किंवा 3 सबस्टन्सचे सोल्युशन घेतले. फर्स्ट वन इज शुगर सोल्युशन विच हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलर. सेकंड वन इज युरिया with 0.05 molar concentration, and third one is a glucose with 0.05 molar concentration. कॉन्सन्ट्रेशन नुसार आपल्याला माहित आहे की त्याचं ऑस्मोटिक प्रेशर कॉन्सन्ट्रेशन डिपेंड असतं. म्हणजेच काय, इफ कॉन्सन्ट्रेशन इज इन्क्रीजेस ऑस्मोटिक प्रेशर इज ऑल्सो इन्क्रीजेस. कॉन्सन्ट्रेशन वाढलं की ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा वाढतं. कारण याच्या अगोदर आपण बघितलं ऑस्मोटिक प्रेशर इट इज ए कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट. कोणतीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सोल्यूटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असते आणि कॉन्सन्ट्रेशनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. आणि ऑस्मोटिक प्रेशर ही सुद्धा एक कोणती आहे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि ऑस्मोटिक प्रेशर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असल्यामुळे ऑस्मोटिक प्रेशर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. कशाला, कॉन्सन्ट्रेशनला प्रोपोर्शनल असतं. नाही काय, जेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशन एखाद्या सोल्युशनचं आपण जास्त घेऊ तेवढं त्याचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा जास्त असणार. जर या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर त्याचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा काय असतं, सेमच असतं. म्हणजे या 3 सोल्युशन मध्ये जर आपल्याला कम्पॅरिझन केलं तर लक्षात येईल की ह्या 2 सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. त्यानंतर समजा आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिया इज कम्पेअर विथ कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर. शुगरवर युरियाचं कॉन्सन्ट्रेशन कम्पेअर केलं तर शुगरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं त्याचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा काय असतं,
जास्त असतं. त्यामुळे समजा आपण फॉर एक्झाम्पल ह्या दोन सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर लिहायचं म्हटलं, समजा आपण शुगरचं ऑस्मोटिक प्रेशर, शुगर सोल्युशनचं किती घेतलं, पाय शुगर, ते आपण शुगरसाठी ऑस्मोटिक प्रेशरसाठी असं लिहिलं. युरियासाठी आपण काय लिहिणार, पाय युरिया, आणि थर्ड वन कोणतं, ग्लुकोजसाठी जर आपण लिहिलं तर काय लिहिणार, पाय ग्लुकोज. मग आता या ठिकाणी सरळ लक्षात येतं की कॉन्सन्ट्रेशन ह्या दोघांचं सेम आहे. जर ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे याचा अर्थ ऑस्मोटिक प्रेशर ऑफ युरिया अँड ऑस्मोटिक प्रेशर ऑफ ग्लुकोज इज सेम. या दोन सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर सेम असतं, आणि ज्यावेळी दोन सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर सेम असतं, दोन किंवा दोनपेक्षा जास्त सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जर का सेम असेल तर अशा सोल्युशनला काय म्हणायचं आहे, दे आर कॉल्ड ॲज आयसोटोनिक सोल्युशन. मीन्स काय, आयसोटोनिक सोल्युशन आपण कधी म्हणू शकतोय, इफ सोल्युशन्स हॅव्हिंग, सोल्युशन समजा आपल्याला घेतली हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर, then these solutions are called as isotonic solution. ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर सेम असतं त्या सोल्युशनना आयसोटोनिक सोल्युशन्स म्हणायचे. आयसोटोनिक सोल्युशन्स कॉन्सन्ट्रेशन म्हणून कसे ओळखायचे, कॉन्सन्ट्रेशन जर सेम असेल तर त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा सेमच असणार आहे. पण हे झालं आयसोटोनिक सोल्युशन बद्दल. ज्या ठिकाणी आपण कशाबद्दल आयसोटोनिक म्हणू शकतोय, युरिया अँड ग्लुकोज सोल्युशन्स आर आयसोटोनिक टू इच अदर. हे दोन्ही एकमेकाला आयसोटोनिक आहे. नेक्स्ट काय सांगितलंय, हायपोटोनिक. हायपो मीन्स लेस, टॉनिक मीन्स कॉन्सन्ट्रेशन. ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं, हायपो मीन्स काय, लेस, टॉनिक मीन्स काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. आणि सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा कमी होतं. म्हणजे ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असणार आहे त्या सोल्युशनला आपण काय म्हणणार आहोत, हायपोटोनिक सोल्युशन. मीन्स काय, सोल्युशन हॅव्हिंग लेस ऑस्मोटिक प्रेशर दॅन अदर सोल्युशन, ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर दुसऱ्या सोल्युशन पेक्षा कमी असतं त्या सोल्युशनला काय म्हणायचं आहे, हायपोटोनिक सोल्युशन म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी जर आपण शुगरच्या सोल्युशनचं कंपॅरिझन युरिया बरोबर किंवा ग्लुकोज दोन्ही कुठल्याही बरोबर केलं तर शुगरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, शुगरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त, याचा अर्थ शुगरचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा जास्त असणार आहे. याचा अर्थ काय, शुगरपेक्षा ही दोन सोल्युशन्स कशा आहेत, हायपोटोनिक आहेत. कारण ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा काय असतं, कमी असतं. त्यामुळं शुगर युरियामध्ये कम्पेअर केलं तर शुगरपेक्षा युरिया हायपोटोनिक असणार आहे, किंवा शुगर ग्लुकोजचं कम्पेअर केलं तर शुगरपेक्षा ग्लुकोज काय असणार आहे, हायपोटोनिक असणार. हायपोच्या बरोबर अपोजिट हायपरटोनिक. हायपर मीन्स मोर, हायपर मीन्स मोर, जास्त काय असतं, टॉनिक मीन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त जर असेल तर याचा सरळ सरळ अर्थ त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढणार. कॉन्सन्ट्रेशन वाढलं की त्याचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा वाढणार. म्हणून आपण हायपोटोनिक सोल्युशन कशाला म्हणू शकतोय, सोल्युशन्स हॅव्हिंग काय म्हणू शकतो, ग्रेटर ऑस्मोटिक प्रेशर और मोर ऑस्मोटिक प्रेशर दॅन कोणापेक्षा, अदर सोल्युशन. दुसऱ्या सोल्युशनच्या ऑस्मोटिक प्रेशर बरोबर जर का कंपॅरिझन केलं आणि एखाद्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आलं तर ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त येईल त्याला म्हणायचं आहे हायपरटॉनिक. आणि ऑस्मोटिक प्रेशर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असते त्या सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशनला. कॉन्सन्ट्रेशन जास्तीत जास्त त्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त, आणि ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त त्याला आपण काय म्हणणार आहोत, हायपरटॉनिक सोल्युशन्स म्हणणार आहोत. मात्र इथं अजून एक काळजी घ्यायची की जे आपण सबस्टन्स घेणार, ज्यांचं आपण सोल्युशन बनवणार आहोत ते सबस्टन्स नॉन इलेक्ट्रोलाइट असायला पाहिजेत. नॉन इलेक्ट्रोलाइट मीन्स ज्यांचं डिसोसिएशन पॉसिबल नाही. कारण डिसोसिएशन जर का झालं तर त्या ठिकाणी ऑस्मोटिक प्रेशर जे आपल्याला एक्सपेक्टेड आहे, जे अपेक्षित ऑस्मोटिक प्रेशर आहे त्याच्यापेक्षा ऑब्झर्व्ड ऑस्मोटिक प्रेशर इन्क्रीज झालेलं असतं. त्यामुळं हे कधी वापरायचं आहे आपल्याला, फॉर ए नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स. And concentration of
सोल्युशन, ऑस्मोटिक प्रेशर आणि सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन यांच्यामध्ये काय नक्की रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं. 11th आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन झालं. काय झालं आयडियल गॅस इक्वेशन 11th? आयडियल गॅस इक्वेशन, आयडियल गॅस इक्वेशन 11th काय झालेलं आपल्याला PV इज इक्वल टू NRT. हे आपल्या 11th आयडियल गॅस इक्वेशन झाले. अशाच पद्धतीने इथं समजा आपण डायल्यूट एखादं सोल्युशन घेतलं तर डायल्यूट सोल्युशन साठी अशाच प्रकारचं या ठिकाणी इक्वेशन येतं, ते आपल्या इथं सोल्युशन साठी लिहायचं. त्यामुळे हे फक्त तुम्हाला 11वीचं लक्षात राहावं म्हणून मी लिहिले. अशाच प्रकारचं आपल्याला इथं सोल्युशन साठी इक्वेशन घ्यायचं आहे. ते कधी असतं फॉर फेरी डायल्यूट सोल्युशन, फेरी डायल्यूट सोल्युशन. समजा डायल्यूट सोल्युशन आपल्याजवळ असेल तर आपल्या इथे एक रिलेशन काय येतं पाय V इज इक्वल टू N2RT. आता या ठिकाणी पाय मीन्स ऑस्मोटिक प्रेशर, P मीन्स व्हॉल्यूम ऑफ दिस सोल्युशन, कारण आपण इथं सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशनचं रिलेशन बघणार आहोत ऑस्मोटिक प्रेशर बरोबर. त्यामुळे पाय मीन्स ऑस्मोटिक प्रेशर, P मीन्स व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, N2 मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, R मीन्स हा कॉन्स्टंट आहे आणि T मीन्स काय टेम्परेचर. हे इक्वेशन समजा आपण पाय साठी रिअरेंज केलं. हे इक्वेशन आपण रिअरेंज कशासाठी केलं पाय साठी केलं. देन पाय इज इक्वल टू N2 इंटू RT डिवाइड बाय फी असे, N2 RT डिवाइड बाय फी. परत त्याच्या पुढे बघा N2 अपॉन फी इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. हे काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आणि ते कशामध्ये घेतलं तर इन ए मोलॅरिटी. कशामध्ये घेतात ते मोलॅरिटी मध्ये घेतात. म्हणजे आपण काय करू शकतो N2 डिवाइड बाय T साठी आपण मोलॅरिटीचा सिम्बॉल घेऊ शकतो. इट इज ए कॅपिटल M. आणि आता मग आपण ह्या कॅपिटल M ची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवली तर त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट ऑस्मोटिक प्रेशर पाय मधलं आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन M मधलं डायरेक्ट रिलेशन मिळतात. ते फायनल रिलेशन काय येतं पाय इज इक्वल टू मोलॅरिटी M इंटू कॉन्स्टंट R इंटू टेम्परेचर T. या फायनल इक्वेशन आपल्याला रिलेशन करतं ऑस्मोटिक प्रेशर अँड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. सोल्यूटचं मोलर मास M2 काढायचंय. कशापासून काढायचंय ते ऑस्मोटिक प्रेशर पाय पासून. आताच आपल्याला फॉर्म्युला झालेला होता पायचा. काय फॉर्म्युला होता पाय इज इक्वल टू N2 RT डिवाइड बाय फी. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं पाय मीन्स ऑस्मोटिक प्रेशर, N2 मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, R मीन्स हा कॉन्स्टंट आहे, T मीन्स टेम्परेचर आणि V मीन्स व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. आता आपल्याला ते N2 ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय होतं बघा. आपण असं सोल्युशन समजा बनवलं इफ वी प्रिपेअर सोल्युशन बाय डिसॉल्विंग. काय डिसॉल्व केलं बाय डिसॉल्विंग W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट. किती सोल्यूट डिसॉल्व केला W2 ग्रॅम एवढा काय केला सोल्यूट डिसॉल्व केला. W2 ग्रॅम ऑफ solute with molar mass M2 with molar mass M2 in 3 liter solution. 3 लिटर एवढा सोल्युशन मध्ये आपण काय केलेलं आहे W2 ग्रॅम एवढा सोल्यूट ज्याचं मोलर मास किती आहे M2 ग्रॅम पर मोल. त्याचं मोलर मास किती म्हणजे असं काय M2 ग्रॅम पर मोल. एवढं मोलर मास असणारा आपण सोल्यूट काय केलेला आहे फी एवढ्या लिटर सोल्युशन मध्ये डिसॉल्व्ह केलेला आहे. अशा वेळी आपल्याला N2 ची व्हॅल्यू काढायची आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. याच्या अगोदर सुद्धा नंबर ऑफ मोल्स साठी आपल्याला फॉर्म्युला झालाय. काय फॉर्म्युला असतो नंबर ऑफ मोल्स. परत एकदा सांगतो याच्या अगोदर झालेला आहे तरी पण मी सांगतो नंबर ऑफ मोल्स मीन्स मास डिवाइड बाय मोलर मास. मोलर मास. आता इथे आपल्याला नंबर ऑफ मोल्स कोणाची काढायचे सोल्यूट्स काढायचे. N2 काढायचं म्हणजे काय ना N2 इज इक्वल टू काय मास आपण काय घेतलंय सोल्यूटचा W2 घेतलंय आणि मोलर मास किती घेतलाय M2 घेतलंय. म्हणजे N2 इज इक्वल टू काय येणार W2 डिवाइड बाय M2. आता पुढे काय करायचं आहे
हे N2 ची ही जी काय व्हॅल्यू आहे W2 डिवाइड बाय M2 ही व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन मध्ये ठेवायची आणि हे इक्वेशन पुन्हा आपल्याला लिहायचं म्हणजे परत काय येणार या ठिकाणी पाय इज इक्वल टू N2 ऐवजी W2 डिवाइड बाय M2 त्याच्यानंतर पुढे काय मिळतं RT डिवाइड बाय फी म्हणजे ह्या रिलेशन मध्ये आपल्याला सरळ सरळ रिलेशन दिसतं कशामधलं पाय मधलं आणखी M2 मधलं. समजा आपण हेच इक्वेशन M2 साठी जर का रिअरेंज केलं तर ते कसं येईल M2 इज इक्वल टू आता M2 डिवाइड इकडे मल्टिप्लाय होणार पाय इकडे म्हणजे M2 च्या पायची जागा फक्त बदलायची अदला बदल करायची M2 इज इक्वल टू W2 इंटू RT डिवाइड बाय पाय इंटू फी. जर का ह्या टोटल ह्या फॉर्म्युल्यामध्ये टोटल किती टर्म आहेत बघा 1 2 3 4 5 6 पैकी 5 क्वांटिटीची जर आपल्याला व्हॅल्यू ठाऊक असेल तर 6 क्वांटिटी आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. आणि इथे पण आपल्याला लक्षात येतं ही जी का ऑस्मोटिक प्रेशर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे दिस इज ए इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलर मास ऑफ द सोल्यूट. सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सोल्यूटच्या मोलर मासला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात मात्र कॉन्सन्ट्रेशनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. रिव्हर्सचा आपल्याला अर्थ माहित आहे. एखादी गोष्ट जर आपण उलट्या दिशेनं करणं आपल्याला पॉसिबल होत असेल तर त्याला आपण रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणतो. आता या ठिकाणी आपण जर बघितलं या साईडला काय आपण सॉल्टचं वॉटर घेतलं म्हणजे फॉर एक्झाम्पल हे सॉल्टचं वॉटर आहे आणि या ठिकाणी हे फ्रेश वॉटर. म्हणजे जर आपण या ठिकाणी ऑस्मोसिस बघायचं म्हटलं तर ते ऑस्मोसिस कसं होणार हा जे का वॉटरचा पार्ट आहे फ्रेश वॉटर आहे तिकडून काय होणार या सॉल्टच्या बाजूला वॉटर जाणार किंवा सॉल्ट सोल्युशन आहे तिकडल्या बाजूला वॉटर जाणार. कारण का ऑस्मोसिस आपलं होतं कसं सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन ज्या बाजूला जास्त असतं त्या बाजूला सॉल्व्हंट काय करतो कमी कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या बाजूला जातो. इथे जर तसा आपण विचार केला मध्ये आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन वापरलेला आहे इकडल्या बाजूला फ्रेश वॉटर घेतले म्हणजे हा प्युअर सॉल्व्हंट सारखा ऍक्ट होणार आणि या ठिकाणी सॉल्ट वॉटर घेतले म्हटल्यानंतर या ठिकाणी वॉटरमध्ये आपण नॉन हॉलाटाईल सोल्यूट सॉल्ट ऍड केलेला असणार आहे. याचा अर्थ इकडलं कंपार्टमेंट हे सोल्युशन साठी झालं इकडलं कंपार्टमेंट हे सॉल्व्हंट साठी झालं. अशा वेळी काय होणार ऑस्मोसिस जर का घडलं तर इकडल्या लेफ्ट साईडच्या म्हणजे काय फ्रेश वॉटरच्या भागाकडून सॉल्ट वॉटर जे आहे तिकडल्या भागाकडून म्हणजे काय होणार सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल फ्लो झालेले बघायला मिळतील. मात्र इकडल्या बाजूला एक आपण ऍडिशनल गोष्टी घेतलेली कोणते पिस्टन दिलेले आहे. पिस्टन म्हणजे काय हा पिस्टन काय करतो प्रेशर अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी वापरतो. पिस्टन यूज फॉर द अप्लाइंग प्रेशर ऑन द सॉल्ट सोल्युशन. सॉल्ट सोल्युशन प्रेशर अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी पिस्टन वापरलेलं आहे. त्या पिस्टनचं वापरलं जाणारे जे प्रेशर आहे ते पण आपण दिलेले काय दिले आहे द प्रेशर एक्झर्टेड बाय पिस्टन इज ग्रेटर दॅन ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा सुद्धा काय ते जास्त प्रेशर कशाचं आहे पिस्टनचं आहे. त्याच्यामुळे होतं काय ज्यावेळी इकडून पिस्टन प्रेशर अप्लाय केलं जातं त्यावेळी इकडून इकडे येणारे जे सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल असतात फॉर एक्झाम्पल वॉटरचे ते इकडून इकडे जायला चालू होते. कशामुळं इकडून मोठ्या प्रमाणात प्रेशर अप्लाय केल्यामुळं सॉल्ट वॉटर कडून मॉलिक्यूल कुठे येतात सॉल्व्हंटचे फ्रेश वॉटर कडे येतात जे ऑस्मोसिस कुठून कुठे गेले असते फ्रेश वॉटर कडून या सॉल्ट कडे गेले असते. मात्र इकडे पिस्टन प्रेशर अप्लाय केल्यामुळं सॉल्टी वॉटर कडून ते कुठे येतात फ्रेश वॉटर कडे येतात. म्हणजे काय रिव्हर्स ऑस्मोसिस कशाला म्हणायचं आहे ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा जास्त किंवा एक्सेस प्रेशर वापरून जर आपण ऑस्मोसिस उलट्या दिशेने आपल्याला करू शकत असू किंवा आपल्याला करणं पॉसिबल असेल तर त्यावेळेला काय म्हणायचं आहे रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणायचं. म्हणजे काय द ऑस्मोसिस इज रिव्हर्स्ड बाय द अप्लाइंग प्रेशर मोर दॅन द ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा जास्त प्रेशर पिस्टन अप्लाय करून ऑस्मोसिस जर आपण रिव्हर्स केलं तर त्यावेळी त्याला म्हणायचं आहे रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणायचं आहे. रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये होतं काय इन रिव्हर्स ऑस्मोसिस सॉल्व्हंट मॉलिक्युल्स आर फ्लोज फ्रॉम आता कुठून कुठे फ्लोज होतात फ्लोज फ्रॉम सोल्युशन टू प्युअर सॉल्व्हंट थ्रू ए सेमी परमेबल मेम्ब्रेन. म्हणजे काय सोल्युशन कडून प्युअर सॉल्व्हंट कडे सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल फ्लो होतात कशामधून सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून त्यावेळी त्याला काय म्हणायचं आहे रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणायचं. म्हणजे काय इथे आपण काय लिहू शकतो ऑस्मोसिस कॅन बी reversed
बाय अप्लाइंग एक्सटर्नल प्रेशर. बाय अप्लाइंग एक्सटर्नल प्रेशर विच इज ग्रेटर दॅन ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा जास्त असणारं एक्सटर्नल प्रेशर वापरून आपण काय करू शकतो, ऑस्मोसिस रिव्हर्स करू शकतोय. आणि त्यालाच काय म्हणायचं, रिव्हर्स ऑस्मोसिस. आणि पुढे आपण म्हणू शकतो इन रिव्हर्स ऑस्मोसिस. रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये काय होतं, रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये काय होतं, सॉल्व्हंट मोलिक्युल्स can be flow from कुठून कुठं फ्लो होतात, can be flow from सोल्युशन टू सॉल्व्हंट. कुठून कुठं, सोल्युशन कडून सॉल्व्हंट कडे फ्लो होतात. हा फ्लो ऑस्मोसिस मध्ये उलटा असतो. ऑस्मोसिस मध्ये सॉल्व्हंट कडून सोल्युशन मध्ये असतो, मात्र रिव्हर्स मध्ये काय होतं, सोल्युशन कडून सॉल्व्हंट कडे होतं थ्रू. आणि हे सुद्धा कशामधून घडतं, थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. हे सुद्धा सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून होतं आणि त्याला काय म्हणायचं आहे, रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणायचं. थोडक्यात काय, जे ऑस्मोसिस घडणार आहे ते ऑस्मोसिस आपण उलट्या दिशेनं करतो. आणि उलट्या दिशेनं ऑस्मोसिस करण्यासाठी आपण पिस्टनचं सहाय्य घेऊन किंवा पिस्टनचा उपयोग करून प्रेशर वाढवतो. प्रेशर वाढवल्यामुळं ते प्रेशर ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा जास्त होतं आणि ऑस्मोसिस आपल्याला रिव्हर्स डायरेक्शन मध्ये बघायला मिळतं. त्याच्यामुळं सॉल्ट वॉटर जे असतं, समुद्राचं जे खारट पाणी आहे त्या खारट पाण्यापासून फ्रेश वॉटर आपण मिळवू शकतो. त्या ठिकाणी हे रिव्हर्स ऑस्मोसिसची प्रोसेस वापरून आपण त्या ठिकाणी फ्रेश वॉटर मिळवू शकतो.